हे कुतूहल नाही, हे एक धोका आहे आपल्या सरोवराला. इथली जी जैवविविधता आहे ते पाणी वाढल्यामुळे धोक्यात आलेली आहे. ही पाणी पातळी वाढत आहे. अलीकडचं एक मंदिर जे विष्णू मंदिर आहे त्याच्याजवळ पाणी आलं होतं. त्यावेळेस वेळोवेळी आम्ही शासनाला, प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून सांगितलेलं आहे की एक दिवस हे पाणी खूप वाढेल व आपलं जे नैसर्गिक सरोवर आहे त्याला धोका निर्माण होईल. लोणार हे 1.88 किलोमीटर व्यासाच्या विवरातील खाऱ्या पाण्याचे आणि अत्यंत अल्कधर्मी सरोवर आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार हे जगातील सर्वात मोठे बेसॉल्टिक उल्का विवर आहे. 2011मध्ये कार्टिन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे फ्रेड जॉर्डन यांच्या चमूने ते 5.7 लाख वर्ष जुने असल्याचा अंदाज वर्तवला होता. कार्बन डेटिंगनुसार हे सरोवर 52,000 वर्ष इतकं जुनं आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये. ही पाणी पातळी गेल्या 5 वर्षापासून वाढत आहे. 2021मध्ये आपण प्रथमच सर्वांच्या निदर्शनाची बाब आणून दिली होती. मी लोणारकर टीम म्हणून आम्ही नेहमी सरोवराच्या संवर्धनासाठी काम करत आहोत. म्हणजे लोणारची पाणी पातळी इतकी वाढली आहे की ही जी मंदिर आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो संपूर्ण पाण्यात गेला आहे. या ठिकाणी एक सूचना फलक होता तो जवळपास अर्ध पाण्यात गेला आहे. म्हणजे काही पर्यटकांनी असं देखील सांगितलं की ते याआधी आले होते तेव्हा इथे संपूर्ण रस्ता होता, ह्या पायऱ्या दिसत होत्या, पण पाणी पातळी वाढल्यामुळे ते सर्व आता पाण्यात गेले. सरोवराची पाणी पातळी वाढून मंदिरं पाण्यात जाणं ही खरी तर धोक्याची सूचना आहे. पूर्वी कितीही पाऊस झाला तरी असं व्हायचं नाही, पण आता परिस्थिती बदलली आहे. उन्हाळ्यात ही पातळी कमी होऊन मंदिरं उघडी पाडायला हवीत, पण तसं होताना दिसत नाही. सरोवराच्या परिसरातील खोदकाम आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ही पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वरच्या बाजूने एक रोड तयार करण्यात आला. त्या रोड तयार करण्याची काही गरज नव्हती, कारण त्या रोडवर भरपूर माती मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली. ती माती पावसाने पूर्णपणे आत चालल्या गेली. सरोवराचा भाग जो असा खोलवट होता ना पूर्वी, तो खोलवट न राहता असा तव्यासारखा, बशीसारखा झाला आहे. त्यामुळे पाणी आल्यानंतर ते इकडे तिकडे स्प्रेड होणारच आहे. त्या पण निरीचा एक जो प्रकल्प इथे तयार आहे तो कधीही चालू झालेला मला दिसत नाही. मोठ्या प्रमाणात जे पाणी सरोवरात येते, गावातील सांडपाणीही येते आणि पावसाचं पाणी पण ते पूर्ण मोठ्या फ्लोनी लोणार सरोवरामध्ये चालले जाते. लोणारची लोकसंख्या आणि पर्यटकांचा वावर वाढल्यामुळे शहर आणि हॉटेलचं सगळं सांडपाणी, बाथरूमचं पाणी थेट सरोवरात जाते. हे जर असंच राहिलं तर सांडपाण्यामुळे सरोवरात जलपर्णी वाढेल. हे सगळे बदल सरोवराच्या अस्तित्वासाठी घातक आहेत. 2000 साली स्थापन झालेलं लोणार अभयारण्य सुरुवातीला प्रादेशिक वन विभागाकडे होतं, परंतु ते वन्यजीवांकडे गेल्यानंतर इथे होत असलेला विकास सरोवराला घातक ठरतोय. प्लॅन्टेशन अभयारण्यात करणे हे काही गरजेचं नाही आहे माझ्या मते. ते करण्यात आलं त्यावेळेसही जी माती मोकळी करण्यात आली मोठी JCBने, काही मशिनीच्या साह्याने, काही मानवांच्या साह्याने 8-8 हजार झाडं लावण्यात आले. ती जी माती मोकळी झाली ती पावसाने आत चालल्या गेली. सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचा परिणाम स्थानिक पर्यटनावर देखील होतोय. आणि हे पाणी वाढल्यामुळे जे लोकांना आतमध्ये जाण्याची भीती वाटते आता, कारण आतमध्ये काही हिंस्र प्राणी आहे, लेपर्ड आहेत. पूर्वी पाणी खूप कमी होतं आणि सर्व दृष्टीस पडत होतं, परंतु आत्ता पूर्ण अभयारण्यातून आपल्याला जावं लागते. त्यामुळे पर्यटक थोडे घाबरत आहे व इथे येण्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झालेलं आहे. मंदिर और हमारी जो दरगाह है वो पूरी डूब चुकी है. उसके वजह से हम यहाँ सरोवर में पर्यटक बहुत कम हो चुके हैं, जिससे हमारा बिजनेस कम हो चुका है. सध्या या सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होतीये, पण 2020मध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला होता. सध्या हे पाणी तुम्हाला सरोवराचं कदाचित हिरवं दिसत असेल कारण आजूबाजूला हिरव्या वनस्पती आहे, पण 2020मध्ये या सरोवराचं संपूर्ण पाणी हे गुलाबी रंगाचं झालं होतं. पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार त्यावेळी सरोवरातील पाण्याची पातळी कमी झाली होती आणि पाण्याचा खारटपणा प्रचंड वाढला होता. अशा खारट पाण्यात हॅलोआर्किया नावाचे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात वाढतात. जेव्हा हे सूक्ष्मजीव वाढले तेव्हा त्यांनी एक विशिष्ट गुलाबी रंगद्रव्य सोडलं आणि त्यामुळे संपूर्ण सरोवराचा रंग बदलला. लोणार सरोवराच्या परिसरातील विकास कामे सरोवरापासून काही अंतरावर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हा जो विकास आहे हा सरोवराच्या थोडा बाजूला करावा आणि आतमध्ये जे कमळजा माताच्या मंदिरामध्ये मुखवट्याच्या वरती पाणी गेलेलं आहे, या पाण्याची एकदा विल्हेवाट लावावी.
सरोवरातील पाण्याचा pH टिकवून ठेवला नाही तर लोणारचं मूळ वैभव धोक्यात येईल. त्यामुळे केवळ पर्यटनाचा विचार न करता सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.